नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या या नवीन चॅनलवरती. मित्रांनो, मी या स्टोरीचे 2 भाग ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तरी तुम्ही जाऊन पहा. आणि तुम्हाला जर काही आवडलं नसेल तर मला कमेंट करून तसं सांगू शकता. आणि माझ्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि आपल्या या स्टोरीजचे भाग रोज संध्याकाळी 5:30 ते 5:45 या दरम्यान आपल्या चॅनलवरती अपलोड होतील. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या स्टोरीला. खुशीला तिच्या कॉलेजमधील खूप मुले बोलण्याचा प्रयत्न, मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. पण खुशीने कधीच कोणत्याही मुलाशी बोलण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला नव्हता. आणि तसा विचारही तिच्या मनात नव्हता. पण या उलट ती तिच्या सगळ्या मैत्रिणींशी अगदी मनमोकळी गप्पा मारायची. तिच्या 2 बेस्ट फ्रेंड होत्या. त्यांची नावे होती प्राजक्ता आणि दीप्ती. दीप्ती ही तिच्याच गावातील होती, तर प्राजक्ता ही दुसऱ्या गावची होती. दीप्ती आणि ती 16 वर्षांपासूनच्या मैत्रिणी होत्या. तर प्राजक्ता आणि तिची भेट ही 11वीच्या कॉलेजपासून झाली आणि त्यांची मैत्री खूप घट्ट झाली होती. ती 4 वर्षांपासून त्यांची मैत्री होती. जरी खुशी ही शांत असायची तरीही ती तिच्या मैत्रिणींसाठी कोणाशीही लढायला तयार असायची. तिच्या मैत्रिणी तिचा जीव की प्राण होत्या. तिला बक्षीस मिळाल्यानंतर दीप्ती आणि प्राजक्ता म्हणजेच दीपू आणि प्राजू यांनी तिला पार्टी मागितली. त्यावर ती म्हणाली, हो ग, नक्की देईन, पण आज नाही. आज खूप उशीर झाला आहे आणि तिला घरी निघावं लागेल. कारण जर तिच्या आजीला हे कळलं तिने एका स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यामुळे तिला उशीर झाला आहे, तर ते तिला अजिबात आवडलं नसतं. तिच्या आजीला मुलींनी घराबाहेर जाणं, शिकणं हे फारसं आवडत नसे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच खुशीच्या वडिलांनाही सांगितले होते की तिच्या लग्नाविषयी बघ. पण खुशीची स्वप्ने ही खूप मोठी होती. तिला तिच्या आईवडिलांसाठी, तिच्या घरच्यांसाठी खूप काहीतरी करायचं होतं. त्यामुळे तिने तिच्या वडिलांची खूप प्रयत्न करून समजून घातली होती की त्यांनी तिला शिकू द्यावे. तिने तिच्या वडिलांना शब्द दिला होता की ती कधीही कोणत्याही मुलाशी मैत्री करणार नाही किंवा कधीही कोणत्याही मुलाच्या प्रेमातही पडणार नाही आणि याविषयी विचारही करणार नाही. जर तिने असं काही केलं तर ते त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे असतील, किंवा जर त्यांना समजलं, बाहेरून असं काही समजलं तरी हे ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. ती त्याला विरोध करणार नाही. तिचं लग्न ज्या मुलाशी ते ठरवतील त्या मुलाशी ती लग्न करायला तयार असेल. संध्याकाळची वेळ झाली होती. खुशी दुपारीच कॉलेजवरून घरी आली होती. तिने दुपारीच आल्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची सगळी तयारी करून ठेवली होती आणि स्वयंपाकही उरकून घेतला होता. हे सगळं आवरत असतानाच तिचे आईवडील शेतातून घरी आले. तिची आजी घरीच होती, तर तिचा भाऊही हा पण शाळेतून आला होता आणि तो TV बघत बसला होता. तिने तिच्या आईवडिलांना पाहताच त्यांना पाणी दिले आणि चहा ठेवला. आई वडील हातपाय धुवून घरात आले तेव्हा खुशीने त्यांच्यासमोर एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर तिच्या हातातील एक सर्टिफिकेटही ठेवलं. खुशीच्या या स्पर्धेविषयी तिच्या आई किंवा वडिलांना किंवा घरातील इतर कोणालाही काहीही माहीत नव्हते. त्यामुळे त्यांना आधी काहीच समजले नाही. तिच्या वडिलांनी समोरील सर्टिफिकेट उचलले आणि त्यावरील मजकूर वाचला तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या मुलींनी चित्रकला या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याच स्पर्धेत तिला पहिले बक्षीस मिळाले आहे. तिच्या आजीला हे फारसं आवडलं नव्हतं, कारण त्या खूप जुन्या विचारांच्या होत्या. पण तिचे आईवडील आधुनिक विचारांचे होते. त्यांना आत्ताच्या मुली त्यांच्या कामगिरी याबद्दल जाणणारे होते. त्यांना आत्ताच्या मुलींची कामगिरी, त्या कोणकोणत्या क्षेत्रात आहेत याविषयी सगळी माहिती होती. त्यानंतर खुशीने देवासमोरील ठेवलेले एक पाकीट उचलून आणले आणि तिच्या वडिलांच्या हातात दिले.
ट्रॉफी पाहून तिच्या वडिलांना आधीच खूप आनंद झाला होता आणि पाकीट पाहून तो आनंद द्विगुणित झाला. त्यांनी ते पाकीट उघडलं व त्यातील रक्कम बाहेर काढली. त्यात एकूण 2,500 म्हणजेच 2,500 इतकी रक्कम होती. हे बघून घरातल्या सगळ्यांनाच आनंद झाला. तिच्या आजीच्याही चेहऱ्यावर हलकं स्मित पसरलं होतं. तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व तिला जवळ घेतलं आणि तेव्हाच त्यांचा फोन वाजला. फोनवर अनोळखी नंबर फ्लॅश होत होता. अनोळखी नंबरवरून फोन आल्यामुळे त्यांनी तो फोन उचलला. पलीकडून आवाज आला, "हॅलो, मिस्टर गणपत मोरे आहेत का?" त्यावर त्यांनी हो असे उत्तर दिले आणि गणपत यांनी विचारले की आपण कोण? पलीकडून आवाज आला, "नमस्कार, माझे नाव प्राध्यापक शिवाजी बोधे आहे. मी सातारा प्रसारक समाज आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. मी आज तुमच्या मुलीला भेटलो होतो आणि हा फोनही मी तुमच्या मुलीसाठीच केला आहे. तिच्यात उत्तम पेंटिंग आणि डिझायनिंग करण्याचं कौशल्य आहे आणि म्हणूनच मी तिच्याकडून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला कॉल केला आहे. मी तुम्हाला विनंती करतो, पण तुम्ही तुमच्या मुलीला या कलाविष्कार स्पर्धेत भाग घेऊ द्यावा असं मला वाटतं. तिथेही ती पहिलाच नंबर काढेल आणि पहिलीच येईल याची मला खात्री आहे. कदाचित येथूनच तिच्या या कौशल्याला वेगळी दिशाही मिळेल असं पण मला वाटते. अर्थात निर्णय तुमचा असेल, पण जर तिने यात भाग घेतला तर तिला तिची स्वप्न पूर्ण करता येतील. तिच्या स्वप्नांना दिशा आणि तिच्या पंखांना बळ मिळेल असं मला वाटतं. मी तिला या स्पर्धेविषयी गरजेची असणारी सर्व माहिती आधीच दिली आहे. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही तिला यात भाग घेऊ द्यावा आणि तुमचा इतका वेळ घेतला त्याबद्दल माफ करा आणि जर तुमचा होकार असेल तर मी तुम्हाला या स्पर्धेची वेळ, दिवस, ठिकाण आणि स्पर्धेविषयी सर्वच गरजेची माहिती तुम्हाला या नंबरवरती मेसेज करतो. तुम्ही तिला घेऊन या. ठेवतो मी. इतके बोलून फोन कट होतो. वडिलांच्या चेहऱ्यावरील हावभाव समजून खुशीला समजले होते की त्यांच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू आहे. पण नक्की काय हे तिला माहीत नव्हतं आणि समजतही नव्हतं. तिला या फोनविषयी काही माहिती नव्हती. खुशीने विचारलं, "काय झाले? तुम्ही काय विचार करत आहात आणि कोणाचा फोन होता? त्यामुळे तुम्ही एवढे अस्वस्थ दिसताय." त्यावर गणपतजींनी तिला या स्पर्धेविषयी विचारलं आणि खुशीला समजलं की हा फोन प्राध्यापक बोधे यांनीच केला असणार. ती थोडा वेळ थांबली आणि तिने विचारलं की मी जर या स्पर्धेला गेले तर आजीला आवडणार नाही आणि ती तुम्हाला बरंच काही ऐकवेल आणि म्हणूनच मी तुम्हाला या स्पर्धेविषयी काहीही सांगितलं नव्हतं. त्यावर गणपतजींनी खुशीला विचारले की इतरांचं सोड, मला फक्त तू तुझ्याविषयी सांग. तुला काय वाटते? तुला या स्पर्धेला जायचे आहे की नाही? त्यावर खुशीने थोडा विचार केला आणि हो असं उत्तर दिलं. कारण तिला माहीत होतं की ही पहिली आणि शेवटची संधी आहे जी तिला मिळाली आहे. तिला जर तिची स्वप्न पूर्ण करायची असतील तर तिला ही स्पर्धा पार पाडावीच लागेल. तिचे वडील यांनी थोडा विचार केला आणि लगेचच तिच्या या गोष्टीसाठी सहमती दिली आणि तिला स्पर्धेसाठी जाण्याची परवानगी दिली. तर इथे दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये राजवीर थोडा टेन्शनमध्ये त्याच्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या टेन्शनचं कारण होतं त्याच्या सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजेच डिझाईन डिपार्टमेंट. त्यातील मेन डिझायनर जिचं नाव होतं रिचा, ती मागील 2 दिवसांपासून बेपत्ता होती. मागील 2 दिवसांपासून तिचा काहीही पत्ता नव्हता. त्यांनी त्याची सगळी माणसे तिच्या मागावर पाठवली होती, पण तिचा काहीही तपास लागत नव्हता. ज्या माणसांनी
तिच्या घरी व जिथे जिथे तिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असणारे लोक होते तिथे तिथे तपास केला होता, पण रिचाचा काहीही पत्ता लागत नव्हता. अचानक त्याच्या केबिनच्या दारावर नॉक झालं आणि त्याचा पर्सनल असिस्टंट ध्रुव आत आला. ध्रुव हा एक मेहनती एम्प्लॉई होता. मागील 4 वर्षांपासून तो राजवीरबरोबर काम करत होता. तो त्याच्या कामासाठी जेवढा लॉयल होता तेवढाच पॅशनेटही होता. माफ करा, तिथं नेटवर्क झालं आहे. तेवढाच पॅशनेट होता. राजवीरने विचारलं, काही कळलं का? तेव्हा ध्रुवचे तोंड पडले होते, कारण राजवीर खूप चिडला होता. राजवीरने एक टार्गेट सेट करून ठेवले होते, पण अचानक त्याचे डिझायनर गायब झाल्यामुळे सर्व काम थांबलं होतं. त्याचा असा चिडलेला अवतार बघून ध्रुव थोडा घाबरला होता, पण त्याने बोलायला सुरुवात केली की सर, हे सगळं अजय देशमुखचं काम असू शकतं असं समजलं आहे. अजून याची खात्री झाली नाही, पण या सर्वामागे अजय देशमुख आहे अशी माहिती आपल्या माणसांना मिळालेली आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपत आहे. तर पुढील भाग लवकरच अपलोड होणार आहे, तर तो नक्की पहा. आणि लवकरच आपले हिरो आणि हिरोईनची भेटही होणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.